चंपकलाल पैसे देते नाही दिले तर माणूस चालेल. नमस्कार चंपकलाल. बोला साहेब, काय झालं? आमचे पैसे देता की नाही? नाही देत. नाही देत म्हणजे आता तुमच्या बापाने ते ठेवला का रे? बापा मग का रे भाऊ, व्याजाचे पैसे घेतले काय लागलीच वाटते की नाही तुला? कशाचे पैसे? कशाचे पैसे म्हणजे? कशाचे पैसे? चांगल्या बोलायला समजून काही त्या भाषेमंदाला फटके खावर आला का तुझे 4 पोरं घेऊन बसला तर? अरे हाव 2 दिवसापासून जास्त गुंडा झाला तर. हाव. चांगला राही रे भाऊ, चांगला राही काय रे. करायचं? मला काय करणार? त्या मा घरी इकून टाका ना तर अरे. मला इकून टाका. मला पैसे दिले काय ना कामाचे? नाही. चला उठा उडा 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 ए, उडा कोण आहे तू? कोण आहे? गेरे आले म्हणतो ना. गेले गेरे अरे तुम्हाला घरी पैना आहे की नाही? जाऊ द्या काका, आमचा मालिक आहे तो 300 रुपये रोजानं लागला म्हणून. अरे काही लाज वाटते तुले? 300 रुपये रोजानं काम करतो. घरी कुठे घेतोय रे? खालाल प्रसारित घेतो का रे? लय मस्ती आला. हा? लय मस्ती आला तुझा. अरे तू याला समजा राहिलं भारी झाला. हा हो, त्याचे पैसे राहिलाय तुम्हाला देऊन टाकेन मी. तुमचे माफ करा, गलती माझी झाली. कधी देशील? देन तुम्हाला देन. हा? देन. अरे कधी देशील? अरे शानपणा करू नको. देन देन. फिरायला वाजवण्याच्या कानाखाली मी का वाजवून कान पडतात? समजून राहिला काय म्हणून राहिलो मी? सिद्धू बोला. आज 20 वर्ष झालं भाऊ मी. राहायला सांगा नाही. लागणं वाटते. अरे बाकीचे भिकारी लावणे येतात मागायला. विशाल भाऊ, हॅपी बर्थडे रे भाई. अरे चाल रे अडून. अरे मी का म्हणतो? हा बोल. तसा तो विषयाला गेला. मग आता अरे तू म्हणा सरकारमध्ये चॉकलेट घेतलं आणि एकटं खाल्लं. एक काम करतो, तू म्हणा मी नाही घेऊन गेलो का म्हणजे त्याच्यावर गेलं की सांगतो बरोबर घे ते खाऊन दे.